नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव चेतन भांबरे आणि मी तुमचं स्वागत करत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर। तर सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत असाल की दादा तू हे काय बघतोय, नेमका काय चालू आहे। तुम्ही बघत असाल घड्याळीत रात्रीचे 2 वाजलेले आहेत। रात्रीच्या 2 वाजता सीईटी सेलने आन्सर की ही जाहीर केलेली आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना सर्वात पहिले आपल्या चॅनलवर ही न्यूज तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही बघू शकतात की बॅकएंडला माझे मी आन्सर की दाखवतो आहे। हे बघा, करेक्ट ऑप्शन, कॅन्डिडेट ऑप्शन सर्व तुम्ही काही बघू शकता आहेत। तुम्ही विचार करत असाल की दादा हे रात्री कसं काय, फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की सीईटी सेलने रात्रीच्या वेळेस ही आन्सर की जाहीर केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडत असेल की दादा हे आम्ही चेक कसं करायचं, कुठे चेक करायची आहे, कुठे आलेली आहे आन्सर की सीईटी वेबसाईटवर कुठे बघायची, काय बघायचं। तर विद्यार्थी मित्रांनो काही काळजी नका करू, मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप समजावतो आहे। तर बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो, मी गुगलवर गेलेलो आहे, गुगलवर सर्च केलेलं आहे एमएसटी सीईटी आणि हे बघा ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे सीईटी सेलची। मी त्याच्यावर क्लिक केला आहे। क्लिक केल्यानंतर ती बघा मित्रांनो रात्रीच्या वेळेस पण थोडा लोड घेत आहे। हे बघा आपलं सीईटी एक्झामिनेशन पोर्टलवर गेलो आहे, त्यानंतर ते ओपन होतं आहे। विद्यार्थी मित्रांनो थोडा लोड घेत आहे वेबसाईट। तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या ओपन झालेला आहे। ऑब्जेक्शन ट्रॅकरवर जायचं आहे। ऑब्जेक्शन ट्रॅकरवर गेल्यावर एमएसटी सीईटी पीसीबी 2025 रेज अँड ऑब्जेक्शन त्याच्यावर क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते मी स्टेप ते वाचून तुम्हाला पूर्ण नीट समजावून देतो काय इन्स्ट्रक्शन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा पहिला पॉईंट तुम्ही बघू शकतात। पहिल्या पॉईंट मध्ये असं लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की सर्व तुम्हाला क्वेश्चन सिक्वेन्शियली डिस्प्ले केलेले आहेत व त्यांचे आन्सर देखील खाली केलेले आहे। आन्सर आणि कॅन्डिडेटचा आन्सर आणि सीईटी सेलने प्रोव्हाइड केलेले आन्सर तेही दिलेले आहे। तर आपण पुढे वळूया दुसऱ्या पॉईंटवर। तर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या ऑप्शन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जो पण क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, जर तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, शेजारी तुम्हाला दिलेलं असेल ड्रॉप डाऊनचा ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घेतात असं त्याचा अर्थ होत आहे। पॉईंट असा आहे की त्याच्यावर तुम्हाला जर तुम्ही ज्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे त्याच्यावर तुम्हाला काही जस्टिफिकेशन किंवा इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे चॅटजीपीटी वरून तुम्हाला एखादं चॅटजीपीटी एक्झाम्पल दिलं मी जसं गुगल वगैरे, तुमच्याकडे एक्सप्लेनेशन द्यायला आहे की हे तुमचं आन्सर कसं बरोबर आहे, तर तुम्ही त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये ऑब्जेक्शन केल्यावर तिथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन टाकू शकता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट पण सेम आहे, जास्त काही चेंजेस नाही आहे याच्यात, पण फक्त त्यांनी एवढं सांगितलंय तुम्ही त्याचं टेक्स्ट बॉक्स मध्ये हे देत होतं जस्टिफिकेशन, इथे जसं तुम्ही फाईल अपलोड करू शकतात, म्हणजे एखादं सॉल्व असेल केलेलं कोणी तर तुम्ही तशी इमेज वगैरे असेल तो प्रोव्हाइड करू शकता। याच्यात असं लिहिलेलं आहे की तुम्ही ज्या क्वेश्चनवर रेज करतायत, ऑब्जेक्शन घेत आहेत, तर तुम्हाला इच क्वेश्चन जेवढे क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतात पर क्वेश्चनला 1000 रुपये हे पेमेंट करावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पॉईंट मध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जेही क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे एका वेळेस सगळे क्वेश्चन हे करून घ्या, म्हणजे तुम्ही आता 2 केले आणि वेबसाईट बंद केली आणि सकाळी तुम्हाला वाटलं की नाही हा पण क्वेश्चन आहे, तर तुम्ही तेव्हा ऑब्जेक्शन घेऊ नाही शकत मित्रांनो। त्यामुळे एकदाच सर्व क्वेश्चन चेक करा आणि एकाच वेळेस तुम्ही सगळ्या क्वेश्चनवर रेज करू शकता, नाहीतर करू नाही शकत। मित्रांनो असं सांगितलं आहे की तुम्ही जेव्हाही ऑब्जेक्शन घेशाल तर त्याच टायमाला सीईटी सेलकडे एक तुमचा मेसेज जाईल, म्हणजे तुमचं मागणी जाईल की काय आहे। जर तुमचं आन्सर बरोबर आलं, तुमची मागणी बरोबर आली, तर ते मार्क्स तुम्हाला लगेलग क्रेडिट होऊन जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही जर पर ऑब्जेक्शनचे 1000 रुपये भरलेले आहेत आणि ते जर ऑब्जेक्शन घेतलेलं जर आन्सर बरोबर आलं, तर ते तुम्हाला पूर्ण करस्पॉन्डिंग बॅच साठी ते ऑप्शन चेंज होणार आहे, ना की फक्त तुमच्यासाठी। आणि ज्या मुलांनी आता समजा तुम्हाला ऑप्शन तुमच्या हिशोबाने सी बरोबर होतं आणि सीईटी सेलने बी दिलेलं आहे आणि बी वाल्यांनी ज्यांनी टिक मार्क केलेली होती त्यांना बी ऑप्शन बरोबर आलेलं आहे, पण चेक केल्यानंतर जर सी ऑप्शन खरं असेल तर तुम्हाला सर्व करस्पॉन्डिंग बॅच साठी ते ऑप्शन सी होणार आहे आणि ज्यांना बी साठी मार्क भेटले होते त्यांचे मार्क्स जातील आणि ज्यांचं सी बरोबर होतं त्यांना मार्क मिळणार आहे। समजा मित्रांनो एखाद्या बॅच मधून म्हणजे पूर्ण बॅच मधून एका मुलाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते आन्सर जर चेंज झालेलं आहे, तर म्हणजे तो पूर्ण एक तर फायदा होईल किंवा तोटा होईल। तो फायदा होईल तर सर्व बॅचला होईल, तोटा होईल तर सर्व बॅचला होईल। तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी 1000 रुपये ते तुम्हाला मी पहिलेही सांगितलं, आणि जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे तुम्ही नंतर काही चेंज नाही करू शकत किंवा कॅन्सल नाही करू शकत। आणि सीईटी सेलने स्पष्ट लिहिलेलं आहे की नो रिफंड, म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किंवा तुमचं
ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला रिफंड कोणतंही मिळणार नाहीये किंवा तुम्ही कोणतंही ऑब्जेक्शन चेंज आणि कॅन्सल करू शकणार नाही आहात। मित्रांनो, जर समजा तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेले 1000 रुपये पे केले आणि तुमचं आन्सर जर बरोबर असेल तर तुम्हाला 1000 रुपये रिफंड येतील सीईटी सेलकडनं। पण जर तुमचं आन्सर चुकीचं निघालेलं आहे, म्हणजे तुम्ही केलेली मागणी चुकीची निघाली, तर ते 1000 रुपये सीईटी सेलकडनं रिफंड येणार नाही। आणि किंवा पेमेंट करताना जर तुमचं काही बाय चान्स टेक्निकल प्रॉब्लेम किंवा कोणत्याही प्रॉब्लेममुळे जर पेमेंट अडकलं किंवा नाही झालं सक्सेसफुल, तर ते पैसे रिफंड होणार नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो। हाय होप मित्रांनो तुम्हाला सर्व काही आता समजलेलं असेल इन्स्ट्रक्शन। तर आपण पुढे बघूया। प्रोसीड हे दिसतंय, ते प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात, हे बघा हा विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा क्वेश्चन आहे आणि इथे करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे। करेक्ट ऑप्शन सीईटी सेलने दिला होता, हे बघा 327681, म्हणजे ए ऑप्शन म्हणजे 16% हा ऑप्शन करेक्ट होता, पण कॅन्डिडेटने 327682 म्हणजे 18% हा ऑप्शन चूज केलेला आहे, म्हणजे त्याचं आन्सर चुकलेला आहे असं सीईटी सेलकडनं मागणी। पण त्याला शुअर आहे की 18% ऑप्शन आहे दादा, तर तो कसं रेज करू शकतो? वरती हे बघा तुम्हाला ड्रॉप डाऊनचा ऑप्शन आहे रेज व्ह्यू ऑब्जेक्शन, त्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप, सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइपवर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता इनकरेक्ट क्वेश्चन, क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट आन्सर्स, इनकरेक्ट की। याच्यातून तुम्हाला जे ऑप्शन वाटत असेल, म्हणजे ज्या पर्टिक्युलर याच्याने तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, सपोज तुम्हाला घ्यायचं आहे की क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकतात आणि त्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला मी जसं एक्सप्लेन केलं होतं की त्याबद्दल तुम्हाला काही समरी लिहायची आहे किंवा ॲडिशनल माहिती द्यायची आहे, तुम्ही तिथे टाईप करू शकतात टेक्स्ट बॉक्समध्ये। आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की एक फाईल तुम्ही टाकू शकता की तुमच्याकडे इमेज आहे की हे खरं आउट ऑफ सिलेबस आहे, तर मग तिथे चूज फाईलवर करून तुम्ही चूज फाईल करून ती व्हिडिओ किंवा इमेज अपलोड करू शकतात। इथे बघू शकतात की सिलेक्ट रेफरन्सवर केलं म्हणजे बुक आहे, न्यूजपेपर किंवा मॅगझिन किंवा ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही बघितलंय की हे खरंच चुकीचं होतं ऑप्शन, किंवा बुक टायटल आहे, मग त्या जर समजा तुम्ही बुक घेतलं किंवा वेबसाईट लिंक घेतलं, मग त्याचं ऑथरचं नेम वगैरे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे तिथे। आणि तुम्ही सेव्ह म्हटले मित्रांनो, सेव्ह म्हटले म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन हे रेज होतं आहे त्या क्वेश्चनसाठी। आणि तुम्ही बघू शकतात की हे सर्व असं म्हणजे सर्व तुम्ही PDF चेक करायचे आहे पूर्ण आन्सर की तुम्हाला जे जे क्वेश्चनचं वाटेल ते। आणि सर्वात खाली जायचं आहे मित्रांनो, सर्वात खाली गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळतं आहे व्ह्यू ऑब्जेक्शन सबमरी, त्यावर क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑब्जेक्शन सबमरीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सिरियल नंबर, क्वेश्चन ID, ऑब्जेक्शन डिटेल्स, स्टेटस आणि ऍक्शन, त्यामध्ये तुम्ही सिरियल नंबरमध्ये म्हणजे तुम्ही किती ऑब्जेक्शन घेतलेले आहे, सपोज तुम्ही 10 ऑब्जेक्शन घेतले, त्याची क्वेश्चन ID काय होती, त्या ऑब्जेक्शनच्या डिटेल्स काय म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्या सर्व डिटेल्स इथे दिसतील। स्टेटस म्हणजे तुमचं पेंडिंगमध्ये आहे की चेंज झालंय, अप्रूव्ह ॲक्शन काय घेतली आहे सीईटी सेलने, तुम्हाला इनकरेक्ट दिलंय, तुम्हाला रिफंड केलंय का रिफंड नाही केलंय, सर्व काही इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अशा लेटेस्ट अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पटापट येत राहतात। म्हणजे आता तुम्ही बघू शकता की 2 ते 2:30 वाजलेला आहे, एवढ्या रात्री आम्ही मेहनत घेत आहेत। सीईटी सेलने जशी आन्सर की टाकली आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे आणि हे व्हॉट्सअपवर लगोलग माहिती मिळली जाते। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं आता नवीन एक पर्व पण चालू करत आहोत आपण, त्याची डिटेल तुम्हाला उद्या ते परवाच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर समजणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि लेटेस्ट अपडेटला हुकू नका मित्रांनो, हुकवू नका। लेटेस्ट अपडेट समजली म्हणजे तुम्हाला पटापट सीईटी सेलचे पुढचे डिसिजन घेता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतले आहे तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की समजावा, नक्की कळवा की तुमचे ॲक्शन काय घेते आहे सीईटी सेल वगैरे। काही मदत लागली तर हमखास तुम्ही 24/7 आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे मी तुमचं एक काम इझी केलं विद्यार्थी मित्रांनो, कारण की कॉलेजची लिस्ट फाइंड आउट करणं खूपच मोठा टास्क राहतो। तर आम्ही तुमच्यासाठी एक अशी PDF बनवली ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर बघायला भेटेल, त्यानंतर कॉलेजचं नेम विथ कॉलेजचा कोड, कारण की जेव्हा पण तुम्ही MSc-CET ऑप्शन फॉर्म फिलिंग करता त्या टायमाला तुम्हाला कॉलेजचं नेम जरी टाकलं तरी ते कॉलेज डिस्प्ले होत नाही, तर तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो। ओके, तर तो कोड या PDF मध्ये मेन्शन आहे। त्यानंतर कट ऑफ काय होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा ते मेन्शन आहे, त्यानंतर किती पर्सेंटाईलवर ते कॉलेज क्लोज झालं हे मेन्शन आहे, आणि त्यानंतर लोकेशन कोणतं आहे म्हणजे ते कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, धुळे, जळगाव, कुठल्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं कॉलेज तुम्हाला या PDF मध्ये बघायला भेटेल। ओके, ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस कव्हर्ड आहे। जर तुम्ही या PDF ला नीट अनालिसिस कराल तर 99 पर्सेंटाईल पासून तर जर तुम्ही खाली आल विद्यार्थी मित्रांनो तर टोटल 11 पेजेसची PDF आहे, तर 2 पर्सेंटाईल पर्यंत। ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही कॉलेज जी ती बीडची लोकेटेड आहे। ओके, आणि सर्वात पहिली कॉलेज जी होती ती COEP म्हणजे पुण्याची कॉलेज होती।
तर टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पीडीएफ मध्ये जे येते 332 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस बघायला भेटतील जे या कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट करणार या सीईटीला सीईटी 2025. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पण तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड कराल त्या टायमाला तुम्हाला 2 ऑप्शन रिलीज होतील. ओके, पहिलं ऑप्शन जे ते सिटी वाईज कॉलेज लिस्ट आणि सेकंड ऑप्शन जे ते इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट 2025 ही आपली मेन लिस्ट राहील जी मी तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवली. आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे सिटी वाईज. ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजेस जर टार्गेट करायचे असेल तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यावेळेस जे तुम्हाला अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर अमरावती असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे, ओके, सातारा, सांगली सगळे कॉलेजेस A to Z तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज इथे बघायला भेटेल. फॉर एक्झाम्पल जर कोणता कॅन्डिडेट असेल की दादा मला जे ते पुण्याचे कॉलेज पाहिजे तर तुम्ही फक्त इथे पुणेवर क्लिक करायचं. ओके, पुण्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही पीडीएफ डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला सेम ॲज इट इज जसं मेन पीडीएफ होती त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल. इथे पुणे सिटी नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल तुम्हाला पुण्याची इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 57 कॉलेजेस भेटतील. अशाच पद्धतीने सर्व काही तुम्हाला A to Z कॉलेजेस बघायला भेटतील याच पीडीएफ. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की दादा या आम्ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची. तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं कमेंट सेक्शन ओपन करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक वर्ग जरी बघत असेल तर नीट केअरफुली बघा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट. मी एक ऑप्शन पिन केलाय. ओके, एक कमेंट जी पण पिन केली त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं की तुम्ही क्लिक कराल तो ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट होऊन जाल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता पियुष रवींद्र जोशी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट फॉर अकॅडमिक इयर 2020. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, मोस्ट सिंपल. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जे ते एंटर करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी पुट करायचा विद्यार्थी मित्रांनो ज्यावर तुम्हाला पीडीएफ हवी आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल पे ₹100. तर फक्त ₹100 या पीडीएफची कॉस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन येईल. ओके, तर तुम्हाला हवं असेल की गुगल पेनी पेमेंट करायची तर करू शकता किंवा मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो मोरवर क्लिक केल्यानंतर जे पण कन्व्हिनियंट असेल त्या पेमेंट ऑप्शननी तुम्हाला पेमेंट करायची. फॉर एक्झाम्पल मी आता फोन पे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो पेटीएम किंवा फोन पे सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल. तर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन असेल त्याच्यावर एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जशी तुमची पेमेंट कन्फर्म होईल इथे तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन येईल. ओके, आणि काही सेकंदातच तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंद थांबायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि जसे तुम्ही थांबाल तसं तुम्हाला एक पीडीएफवर रिडायरेक्ट केलं जाईल. ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही ड्राईव्हची लिंक आहे. या पीडीएफ मध्ये तुम्हाला ॲज इट इज मी बोललो की सिटी वाईज कॉलेजची लिस्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट बघायला भेटेल. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून जी पण लिंक हवी आहे किंवा जी पण सिटीची कॉलेज हवी ती तुम्ही बघू शकता. मेन लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट मध्ये बघायला भेटेल जो सेकंड ऑप्शन, आणि सिटी वाईज पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पेमेंटची रिसिप्ट पण तुमच्या मेलवर डिलिव्हर होऊन जाईल. तर या पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्चचा पण ऑप्शन भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त नाशिकचे कॉलेजेस हवे असतील तर फक्त नाशिक टाईप करून सर्च करायचं आहे. तर नाशिकचे ओव्हरऑल 35 कॉलेजेस तुमच्या समोर शॉर्टलिस्टिंग तुमच्या समोर येईल. तर त्यानुसार तुमची जे पण पर्सेंटाईलवर कॉलेज लागणार असेल तर तुम्ही इथून शॉर्टलिस्ट करू शकता. तर लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेमेंट करून तुम्ही पीडीएफ नक्कीच डाउनलोड करू शकता.